नमस्कार, लोकतंत्र मिररच्या टॉप 25 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे आपल्यासोबत पल्लवी। तर चला एक नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। विद्यार्थी आंदोलनावर वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्रीचे 3 लाख फॉलोअर्स कमी। तुकाराम मुंडेंना न्यायालयाचा झटका, डेअरीवरील कार्यवाहीला स्थगिती। पेपर फुटी रोखण्यासाठी केंद्र सरकारचं मोठं पाऊल, कडक कायद्याची तयारी। केवळ भाषिक उल्लेखामुळे आदिवासी ओळख बदलत नाही, हायकोर्टचा निर्णय। 13 वर्षीय मुलीवर अत्याचार प्रकरणी दोषीला जन्मठेपची शिक्षा। नीट नंतर MPSCचा पेपर फुटल्याचा धक्कादायक दावा। अनेक राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा। मुंबईतील भायखळा पोलीस ठाण्यात भीषण आग, खळबळ उडाली। आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात बदल। लोकसभेत पेपर फुटी सुधारणा विधेयक सादर होणार, गदारोळाची शक्यता। उद्धव ठाकरेंना धक्का, अनेक पदाधिकारी शिंदे गटात दाखल। संसार सुरू होण्याआधीच नवविवाहित दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू। विद्यार्थी आंदोलनानंतर पुढील भूमिकेवर पक्षाची स्पष्ट भूमिका। सोलापुरात आई मुलीची रेल्वे खाली उडी, दोघांचा मृत्यू। गॅस सिलेंडर दरवाढीचा धोका, आंतरराष्ट्रीय अहवालाने चिंता वाढवली। पेपर फुटी रोखण्यासाठी हाय पॉवर टास्क फोर्सची स्थापना। आयकर विभागाने सामान्यांना त्रास देऊ नये, अर्थमंत्र्याची सूचना। इंस्टाग्रामवरून कोट्यावधी कमवणारी जेनझी अभिनेत्री चर्चेत। श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताचा T20 मालिकेत 3-0 वर विजय। ठाण्यातील मोठ्या वाहतूक सुधारणा प्रकल्पाला सुरुवात। आषाढी वारीत लाखो वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवेचा लाभ। वन जमीन वाटप प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा आदेश। कॉमनवेल्थ गेम्स मध्ये मीराबाई चानूने भारताला पहिले सुवर्ण मिळवून दिले। मुसळधार पावसाने माळशेज घाटात रस्ता खचला, NH61 वर वाहतूक पूर्णपणे ठप्प। CGP आंदोलनात पॅलेट गन वापर प्रकरणात चौकशी अहवालातून मोठा खुलासा। सध्या इतकंच, बघत रहा लोकतंत्र मिरर।